तर जुलैच्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडून जुलैच्या हप्त्याच्या वितरणासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत। तर आजच्या घडीची 3 ऑगस्टची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, आता तुमच्या खात्यावर कुठल्याही क्षणी पैसे जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे आता तुमच्या खात्यात कुठल्याही क्षणी जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। काही जिल्ह्यांना पैशाचा वाटप सुद्धा झालेला आहे, तिथल्या महिलांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झाले आहे, पण अजूनपर्यंत काही जिल्ह्यात पैशाचं वितरण सुरू होणे अजून बाकी आहे। तर आपण पाहत असतो की प्रत्येक महिन्याला काही महिलांच्या खात्यावर अगोदर पैसे येतात, तर काही महिलांच्या खात्यावर 2 ते 3 दिवसाच्या फरकाने पैसा जमा होत असतात। तर ज्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले असतील त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की पैसे जमा झाले, आणि ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की पैसे जमा झाले नाही, आणि आपापल्या जिल्ह्याचं नाव टाकायला नक्कीच विसरायचं नाही। तर अजून एक अशी चर्चा आहे की रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे, एक आनंदाची बातमी आहे। रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून तुम्हाला जुलै व ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित देणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे तुम्हाला जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित 3000 रुपये जमा होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे, आणि ही बातमी कितपत खरी आहे हे आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच सोबत एक महत्त्वपूर्ण अपडेट येत आहे, ती म्हणजे ई-KYC करणे आता तुम्हाला अनिवार्य करण्यात आलेले आहे। तर ही ई-KYC कुठे करायची आहे, कशी करायची आहे आणि कधी करायची आहे, आणि ई-KYC जर नाही केली तुम्हाला काय फरक पडेल हे आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। रक्षाबंधनानिमित्त काही भेटवस्तू तुम्हाला देणार आहे का हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा। व्हिडिओ फार थोडासा असणार आहे आणि महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता भेटला नसेल त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून पाहावा, कारण त्या महिलांना जूनचा हप्ता कसा मिळेल याविषयी सुद्धा समोर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला 13वा हप्ता आणि 14वा हप्ता म्हणजेच जुलैचा हप्ता आणि ऑगस्टच्या हप्त्याविषयी माहिती सांगणार आहोत। तर जुलैचा हप्ता कधी मिळेल आणि ऑगस्टचा हप्ता कधी मिळेल याविषयी सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर पाहून घ्या आत्ताच्या घडीची काय बातमी येत आहे। तर राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री सन्माननीय आदितीताई तटकरे यांनी ट्विट करून जुलैच्या हप्त्याची माहिती दिलेली आहे। तर काय माहिती दिलेली आहे ते आता आपण समोर पाहणार आहोत। तर पाहून घ्या आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे ही। आदितीताई तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे जुलैच्या हप्त्याची। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वी जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येत आहे। तर पाहून घ्या, हा आदितीताई तटकरे यांनी केलेला ट्विट आहे आणि माहिती अशी दिलेली आहे, तुम्हाला 2-3 दिवसात म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वी 4 ते 5 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। तर ही सर्वात मोठी बातमी आहे। यानंतर कुणीही व्हिडिओला स्किप करू नका, कारण आपण समोर पाहणार आहोत ई-KYC बद्दल काय माहिती आहे ती। आणि त्यासोबतच लाडक्या बहिणींना एक गुड न्यूज येत आहे। ती गुड न्यूज अशी आहे, तर ज्या महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मिळाले असतील तर त्या महिलांना आता गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाचं हे डबल गिफ्ट असल्याचं म्हटलं जात आहे। तर तुमचं जर उज्ज्वला योजनेअंतर्गत तुम्हाला जर गॅस सिलेंडर मिळाला असेल
तर तुम्हाला आता ते 3 गॅस सिलेंडरचे जे पैसे मिळत असते 800 काय गॅस सिलेंडरचा भाव असेल त्यानुसार तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे रक्षाबंधनानिमित्त मिळणार आहे। तर सणाच्या निमित्ताने रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यासोबतच गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा एकाच वेळी जमा करण्याचं ठरवलेलं आहे। तर आजच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी म्हणजे आता तुमच्या खात्यावर कोणत्याही क्षणी 5 तारखेपर्यंत 100% पैसे जमा होणार आहे। ज्या महिलांना जून महिन्याचा अजून हप्ता मिळाला नसेल तर त्यांची काय अडचण आहे ते आता आपण पाहून घेऊया। तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसतील त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन KYC करणे अत्यंत गरजेचे आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा होईल, त्यासोबतच जुलै आणि ऑगस्ट म्हणजे तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहे या महिन्यातनी आता 2 ते 3 दिवसात। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही KYC करून घेणे गरजेचे आहे। आणि ज्या महिलांना जून महिन्याचा पैसा मिळाला असेल त्यांना सुद्धा KYC करणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे। तुम्हाला पैसे जरी मिळाले असेल तरीसुद्धा तुम्हाला KYC करणे फार महत्त्वाचे आहे, नाहीतर तुम्हाला यानंतरचा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुम्हाला मिळतील, पण जे त्यानंतर पैसे जमा होणार आहे ते तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही जर सध्या KYC करून घेतली नाही तर तुम्हाला यानंतरचा पैसा मिळणार नाही। ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे त्यांनी KYC करून घेणे अत्यावश्यक आहे। त्यांना 100% जूनचा हप्ता पण मिळेल आणि जुलै महिन्याचा हप्ता पण मिळणार आहे। तर आज सकाळपासूनच काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे चालू झाले आहे। तर सर्वप्रथम ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे। तर कोणकोणत्या महिलांना आज पैसे मिळाले त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा। आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांनीसुद्धा चिंता करण्याची काही गरज नाही। नेहमीप्रमाणे 2 ते 3 दिवसाच्या फरकाने पैसे येत असतात, त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहे। तर आता सर्वात मोठी बातमी म्हणजे तुम्हाला रक्षाबंधनाच्या अगोदर 5 तारखेपर्यंत 9 तारखेच्या अगोदर 9 तारखेला रक्षाबंधन आहे, तर 9 तारखेच्या अगोदर म्हणजे 5 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात हा पैसा जमा होणार आहे। 12व्या हप्त्यापर्यंत सर्वच महिलांना पैसे जमा झाले आहे। त्यानंतर आता 13वा हप्तासुद्धा सर्वांनाच जमा होणार आहे। पण यापुढचा हप्ता जर तुम्हाला लागत असेल तर KYC करणे अत्यंत गरजेचे आहे, बंधनकारक आहे। त्यामुळे सर्व माता भगिनींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। कोणत्याही परिस्थितीत तुम्ही KYC करून घ्यावी, अन्यथा तुम्हाला यानंतरचा लाभ मिळणार नाही। आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नसेल तर अशा महिलांनी चिंता करण्याची गरज नाही। जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे, कारण ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रारी केल्या आहेत। आणि ज्या महिला पात्र असतील त्यांना जूनचा हप्ता 100% मिळणार आहे, कारण तसे जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे की पुन्हा अर्जाची पडताळणी करून ज्या महिला पात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ हा 100% देण्यात यावा। तर आपल्या चॅनलवर असेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा सरकारच्या ज्या नवनवीन योजना येत असतात त्या संदर्भात व्हिडिओ पाहायला मिळत असते। तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा।